मच आनंदजी या वेलकम. जाधव उमरी संघाची धाव संख्या होती ती बिनबाद 1. पहिल्या 0-0. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना जाधव उमरी संघाची धाव संख्या होती ती बिनबाद 1. वैयक्तिक पहिल्याच संघाचा पहिला षटक घेऊन आलाय तो कोरगळ संघाकडून निवृत्ती शिंदे. मारा करणार आहे तो जय. उत्कृष्ट कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण करतायत ते राकेश आणि जय बामनोली जाधव उमरी संघाकडून. पुढील चेंडू निवृत्ती शिंदे यांचा जय याला आणि हा उत्कृष्ट कडवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानतोय तो आणि हा गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ते यष्टीरक्षकाचं 2 धावा चोरटी धाव घेतली होती जाधव उमरी संघाकडून. धाव संख्या दिली बिनबाद 5. संघाला विजयी करायचा असेल तर मोठा धावांचा डोंगर उभा करावा लागेल तो जाधव उमरी संघाला कोरकळ संघासमोर. कारण समोरच्या संघामध्ये सचिन शिंदे, सुरेश शिंदे असे आणि हा खणखणीत कटवलेला चेंडू. 6 धावा येत आहेत त्या जय याच्या बॅट मधून. धाव संख्या सरसावते. धाव संख्या होती ती 11. उत्कृष्ट फलंदाजी करतो तो जय. एक षटकाच्या समाप्तीनंतर जाधव उमरी संघाची धाव संख्या होती ती बिनबाद 11. उत्कृष्ट फलंदाजी करतो तो जय जाधव उमरी संघाकडून. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरं षटक घेऊन आलाय कोरगळ संघाकडून सुरेश शिंदे. उत्कृष्ट गोलंदाजी तशीच फलंदाजी करतो तो सुरेश शिंदे कोरगळ संघाचा. मारा करणार तो राकेश आणि हा वाईट +2 1. 2 धावा मिळत आहेत त्या अवांतर धाव जाधव उमरी संघाला. धाव संख्येत बदल. धाव संख्या देती 13. पुढचा चेंडू सुरेशाचा राकेशाला आणि हा उत्कृष्ट कडवलेला चेंडू आणि हा खणखणीत षटकार राकेश याच्या बॅट मधून. उत्कृष्ट फलंदाजी करतो राकेश आणि जय जाधव उमरी संघाकडून. धाव संख्येत बदल. धाव संख्या देते 19. पुढचा चेंडू आणि हा मात्र उत्कृष्ट ऑफसाईडच्या दिशेने कडलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. 1 धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण करतोय तो जाधव उमरी संघाकडून राकेश आणि जय.
उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ती राकेश आणि जय याच्यामध्ये. आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर मोठं आव्हान ठेवावं लागेल त्या कोरगळ संघासमोर. कोरगळ संघाकडून सुरेश शिंदे, सचिन शिंदे उत्कृष्ट फलंदाज आहेत कोरगळ संघाकडे. आणि हा उत्कृष्ट कटवलेला चेंडू पाहूया झेल होतो की काय. आणि हा झेल बाद होतोय तो राकेश जाधव उमरी संघाला पहिला झटका बसतोय तो राकेशच्या रूपाने. एक बाद 21. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना मोठा महासा फसतोय तो कोरगळ संघाच्या जाळ्यामध्ये राकेशच्या रूपाने. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो सुरेश शिंदे कोरगळ संघाकडून. कोण आलाय रे? ऋषिकेश. राकेश याची जागा घेण्यासाठी आला तो ऋषिकेश. उत्कृष्ट कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण 2 धावेच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती जाधव अमरीश संघाची. धाव संख्येत बदल. धाव संख्या होती ती 1 बाद 23. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी असताना जाधव अमरीश संघाला विजय यायचा असेल तर मोठा धावांचा डोंगर उभा ठेवावा लागेल तो कोरगळ संघासमोर. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल ते जाधव अमरीश संघाला. अरे यार सुरेश शिंदे याचा पुढचा चेंडू ऋषिकेशाला. आणि हा उत्कृष्ट कडलेला चेंडू. एक धाव मिळते ती जाधव अमरीश संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो सुरेश शिंदे कोरगळ संघाकडून. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. मारा करणार तो जय. आणि हा उत्कृष्ट चेंडू मात्र गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते एक्स्ट्राचं. 1 धाव पूर्ण 2 धावा पूर्ण. सेकंड आउट. एकच धाव रनआउट होतोय तो ऋषिकेश. दुसरा झटका बसतोय तो जाधव अमरीश संघाला ऋषिकेशच्या रूपाने. उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी म्हणावी लागेल ती सुरेश शिंदे याची कोरगळ संघाकडून. 2 षटकाच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाधव अमरीश संघाची धाव संख्या होती ती 2 बाद 25. सहा चेंडू मध्ये किती धावा जमा करतोय तो जाधव अमरीश संघ पाहूया. विजयी व्हायचा असेल तर विजयी व्हायचा असेल तर उत्कृष्ट फलंदाजी करावी लागेल ती जाधव अमरीश संघाला. वैयक्तिक पहिल्याच संघाचं 3रं षटक घेऊन आलाय तो अभि शिंदे. आणि मारा करतोय तो शैलेश. ऋषिकेशची जागा घेण्यासाठी आला तो शैलेश. आणि उत्कृष्ट कटवला चेंडू. 2 धावा पूर्ण करतोय तो शैलेश. आणि जय उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो शैलेश. मात्र विजयी व्हायचा असेल तर षटकार आणि चौकारांची आवश्यकता आहे ती जाधव अमरीश संघाला. धावांचा डोंगर उभा करावा लागेल तो जाधव अमरीश संघाला मात्र. आणि हा उत्कृष्ट चेंडू निर्धाव चेंडू मात्र लेग बाय झडपाने 1 धाव मिळते ती जाधव अमरीश संघाला. धाव संख्येत बदल. धाव संख्या देते 2 बाद 27. 3रं षटक 28. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना आणि हा वंडी 1 धाव अवांतर धाव मिळते ती
काय बॉल फेडणी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना जाधव अमरी संघाची धाव संख्या होती ती 2-29. जय याला षटकार आणि चौकारांची आवश्यकता होती आपल्या संघ आणि हा वाईट चेंडू अवांतर धावेत भर. आणि हा मात्र निर्धाव चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. निर्धाव चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते 2-32. आधी याचा पुढचा चेंडू आणि हा मात्र उत्कृष्ट कटवलेला चेंडू आणि हा जय याच्यामधून बॅटमधून खणखणीत असा षटकार. 36 धाव संख्या देती 2-36. उत्कृष्ट फलंदाजी करतो तो जय. सलामीचा फलंदाज आहे तो जय. मात्र तळ ठोकून बसलाय तो मैदानामध्ये जय. असेच षटकार आणि चौकार मारावे लागतील. आपल्या संघाला विजय व्हायचा असेल तर उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो जय. आणि हा पुन्हा एकदा कडला चेंडू पाहूया ते झेल बाद होतो की काय. आणि झेल ड्रॉप होतोय. 2 धावा पूर्ण करतोय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटचा चान मात्र रनआउट होतोय तो जय. झेल ड्रॉप झाला मात्र रनआउट होतोय तो जय आणि तिसरा विकेट जातोय तो जाधव अमरी संघाचा. 3 षटकांच्या समतीनंतर जाधव अमरी संघाची धाव संख्या होती 38. विजयासाठी 39 धावांचं आव्हान ठेवलंय ते कोरगळ संघासमोर. उत्कृष्ट फलंदाजी केली ती जय याने जाधव अमरी संघाकडून. पंच ग्राउंड मध्ये थांबायचे. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच रवींद्र साळुंके मैदानामध्ये थांबायचे. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. मैदानामध्ये जायचे पंच. बॉल किती बघा नाही आणायला वा. पावसाळी स्पर्धा म्हटलं रबर बॉल स्पर्धा म्हटलं की पाऊस हा येणारच. मात्र पंच असे ग्राउंड मधून बाहेर येतात की जसं काही आबाळ कोसरलाय त्यांच्यावरती. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. उत्कृष्ट फलंदाजी केली ती जाधव अमरी संघाने. 39 धावांचं आव्हान ठेवलंय ते कोरगळ संघासमोर. आपली आता कधी आहे पुन्हा पण आणि ही पिंपरी मालदी आणि चालू प्रदीपला विचार
प्रदीप साळुंके कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर असलेल्या मुलांनी थोडं साईडला व्हायचं कृपया करून. कॉमेंट्री बॉक्सच्या जे समोर उभा आहेत त्यांनी जरा साईडला व्हायचं. सालोची संघाचं हार्दिक अभिनंदन. राकेश सर जरा या की इथं बसा की. फुलाला लागलं. उत्कृष्ट कडवलेला चेंडू. दोन धावा पूर्ण करता येते कोरगळ संघाकडून. सचिन शिंदे आणि सुरेश शिंदे कोरगळ संघाकडून फलंदाजी करतायत. स्ट्राईकला तो सचिन, नॉन स्ट्राईकला तो सुरेश शिंदे. उत्कृष्ट कडवलेला चेंडू. दोन धावा पूर्ण केले ते सचिन आणि सुरेश शिंदे यांनी. आणि हा उत्कृष्ट गोलंदाजी म्हणाला ती क्लीन बोल्ड होते तो सचिन शिंदे. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो जाधव संघाकडून जय ऋषिकेश. नाही ऋषी लिहिले तू वाचतोय उलट. मी नाव म्हटलं ऋषी टाकलं. उत्कृष्ट गोलंदाजी केली ती ऋषी याने आणि क्लीन बोल्ड केलाय तो सचिन शिंदे याला. दोन धावांवरती बाद केलाय तो सचिन शिंदे याला. उत्कृष्ट फलंदाजी करतो तो ऋषी जाधव संघाकडून. जकडून ठेवलंय ते कोरगळ संघाला. ऋषी याने विजयी व्हायचं असेल तर अशीच उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल ते आपल्या संघासाठी. ऋषी याला सचिन शिंदे याची जागा घेण्यासाठी आलाय तो निवृत्ती शिंदे. उत्कृष्ट फलंदाजी करतात निवृत्ती शिंदे तसे सुरेश शिंदे. उत्कृष्ट कडला चेंडू पाहूया किती धावा जमा करतोय ते. उत्कृष्ट क्षेत्रश आणि एक धाव पूर्ण. दोन धावा पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती कोरगळ संघाकडून. पहिल्या षटकाच्या काही चेंडू बाकी असताना धाव संख्या होती ती 1-4. पुढचा चेंडू आणि हा मात्र उत्कृष्ट चेंडू लेग बाय रूपाने एक धाव मिळते ती वनडी. पहिल्या षटक प्रगतीपथावरती धाव असताना कोरगळ संघाची धाव संख्या होती ती 5. 1-5. पुढचा चेंडू निवृत्ती शिंदे यांना लेग साईडच्या दिशेला कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानता येते कोरगळ संघाचे खेळाडू निवृत्ती शिंदे आणि सुरेश शिंदे. विजयी व्हायचं असेल तर फटकेबाजी करावी लागेल ती कोरगळ संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो ऋषी आपल्या जाधव उमरी संघाकडून. पुढचा चेंडू उत्कृष्ट कडवा चेंडू पाहूया झेलबाद होतो की काय. आणि हा झेलबाद होतो तो सुरेश शिंदे. मोठी मछली फंस गई जाल में. आणि हाच विकेट महत्वाचा होता तो जाधव संघाला. मात्र कधी कोण खेळेल सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये कोण कधी चालेल याचा काही भरोसा नाही.
बोललं पाहिजे. मी कुठे काय म्हणतोय, चांगलं बोल. उत्कृष्ट झेल टिपलाय तो जाधव अमरी संघाकडून सुरेश शिंदे याच्या रूपाने दुसरा झटका बसतोय तो कोरगड संघाला. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना कोरगड संघाची धावसंख्या होती 2-6. सुरेश शिंदे याची जागा घेण्यासाठी येतोय तो मारुती शिंदे. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा झेलचा चान, मात्र झेल ड्रॉप होतोय. बॉलर चेंज झालाय ना, बॉलर जे आहे ना दुसरं त्यानं उलट टाकला म्हणून तू कन्फ्यूज आहेस. नाही मला वाटलं त्याचा बॉल बाकी तुझ्याही म्हणा आता समजला आता समजला. वैयक्तिक पहिल्याच संघाचा दुसरं षटक घेऊन आलाय तो जय. पहिल्याच बॉलवरती उत्कृष्ट चेंडू टाकला होता, मात्र झेल ड्रॉप झालाय तो कोरगड संघाकडून. आणि हा पुन्हा कडलेला चेंडू, मात्र रन काही मिळालेली नाही. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 2-7. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. प्रदीप साळुंके कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. जय याचा पुढचा चेंडू 5 मिनिटात दिला तो येतो. उत्कृष्ट कडवलेला लेग साइडने चेंडू. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. आणि हा गच्चाळ थ्रो. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव पूर्ण करतोय तो. गच्चाळ थ्रो म्हणावा लागेल तो जाधव अमरी संघाकडून. 3 धावा पूर्ण करतोय तो कोरगड संघ. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 10. फोन करू मग गाडी दे लाव किती की मला. मारुती शिंदे. जय याचा पुढचा चेंडू मारुती शिंदे याला. हा बोल. गणेश साळुंके यांचं आगमन झालेलं आहे ते ग्राउंड वरती. हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना कोरगड संघाची धावसंख्या होती 12. फीटचा चेंडू. पण किती धावा जमा करतो मारुती शिंदे आपल्या संघासाठी. आणि हा एक वनडी. एक धाव मिळते ती कोरगड संघाला. विजयी व्हायचा असेल तर षटकारांनी चौकारांची आवश्यकता आहे ती कोरगड संघाला. विजयी व्हायचा असेल तर 1-1, 2-2 धावांनी विजयी होता येणार नाही. कोणाचा विजयासाठी 8 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. चौकार षटकार मारावी लागतील ती कोरगड संघाला विजय व्हायचा असेल तर. मारुती शिंदे. जयाचा पुढचा चेंडू. आणि हा मात्र सफेद चेंडूचा इशारा पंचर विक्रम भोसले यांचा. अवांतर धावेत भर
धाव संख्या होती ती 2-14. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. प्रदीप साळुंके कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. आणि पुन्हा एकदा सफेद चेंडू. वाईट +1 आव्हान तर धावेत भर होते ती. कोरगड संघाच्या गच्चा गोलंदाजी म्हणावी लागेल ती जाधव अमरी संघाकडून. मॅच चढवून चालणार नाही विजयी व्हायचा असेल तर. तुला काय होतंय त्याला काय विषय. धाव संख्येत बदल. धाव संख्या होती ती 2-16. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती असताना कॉमेंट्री बॉक्सच्या समोर असलेली बाजूला व्हायचंय कृपया. आणि हा उत्कृष्ट कडला चेंडू पाहूया झेल बाद होतो की काय. आणि हा झेल बाद होतोय तो. निवृत्ती शिंदे. तिसरा विकेट मिळतोय तो जाधव अमरीश संघाला. कोरगड संघाचा निवृत्ती याच्या रूपाने. खराबादचं फलंदाजी म्हणावी लागेल ते कोरगड संघाकडून. निवृत्ती शिंदे यांची जागा घेण्यासाठी होतो विश्वनाथ शिंदे. पाहूया आपल्या संघासाठी लेफ्ट हँड बॅट्समन आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतायत आणि आपल्या संघाला विजयी करून देत आहेत की काय विश्वनाथ शिंदे. जयाचा पुढचा चेंडू विश्वनाथ शिंदे यांना. आणि हा मात्र सफेद चेंडू वाईट चेंडू म्हणावा लागेल तो जयाचा. लेंथ मध्ये काही जय यांच्या लेंथ मध्ये थोडा बदल होतोय. अवांतर धावा देत आहे ते जय जाधव अमरी संघाकडून. धाव संख्येत बदल. धाव संख्येत 17. 3 बाद 17 विजयासाठी. 22 धावांची आवश्यकता आहे ती. 7 बॉल 22. कोरगड संघाला विजय व्हायचा असेल तर 22 धावांची आवश्यकता आहे. मात्र उत्कृष्ट कडवला चेंडू पाहूया झेल होतो की काय. आणि हा एक धाव पूर्ण झेल काही ड्रॉप झालेला आहे. 2 धावा पूर्ण करतोय तो कोरगड संघ. धाव संख्येत बदल. धाव संख्येत होती 19 2 षटकाच्या समाप्तीनंतर. कोरगड संघाची धाव संख्या होती 19. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता होती. 6 बॉल 20 धावांची आवश्यकता होती कोरगड संघाला. तू मध्ये बोलू नको रे, मी बोलतो ना मध्ये बोलतो. माहिती दिसते मध्ये बोलायचं नाही. मी बघतो काय असलं तर विचार. कोणाला गोलंदाजीसाठी आलाय तो राहुल जाधव अमरीश संघाकडून. कोरगड संघाला विजय व्हायचा असेल तर षटकारांची आवश्यकता आहे. षटकार आणि चौकारांचा आवश्यकता आहे ती कोरगड संघाला. पाहूया मारुती शिंदे आणि विश्वनाथ शिंदे आपल्या संघाला विजयी करून देत आहेत की कशी फलंदाजी करता येते पाहावं लागेल आपल्याला. उत्कृष्ट चेंडू निर्धाव चेंडू राहुल याचा निर्धाव चेंडू जातोय. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय राहुल. धाव संख्येत काही बदल नाही. धाव संख्या स्थिर राहते. राहुल याचा पुढचा चेंडू
मारुती शिंदे याला उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो राहुल आणि हा मात्र फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटवलं चेंडू पाहूया किती धावा मिळतात आणि खणखणीत षटकार ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला हा खणखणीत षटकार मारुती शिंदे याच्या बॅटमधून अशीच फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर मारुती शिंदे आणि विश्वनाथ शिंदे यांना धाव संख्येत बदल धाव संख्येत 25 3 बाद 25 पुढचा चेंडू राहुल याचा उत्कृष्ट कटवला चेंडू गच्चा क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण 2 धावांच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण करतायत उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती कोरगड संघाकडून धाव संख्या होते 27 पुढचा चेंडू राहुल याचा आणि हा मात्र उत्कृष्ट कटवला चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत आणि हा मारुतीच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो मारुती आपल्या संघाकडून धाव संख्या होती ती 31 3 बाद 31 विजयासाठी 2 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे ती कोरगड संघाला पाहूया आपल्या संघाला विजयी करून देतोय की काय देतायत का विश्वनाथ शिंदे आणि निवृत्ती शिंदे उत्कृष्ट फलंदाजी करतो तो मारुती शिंदे कोरगड संघाकडून मारुती शिंदे यांना आपल्या खांद्यावरती ओझं घेऊन खेळावं लागेल आणि हा उत्कृष्ट आणि हा खणखणीत षटकार उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो मारुती शिंदे आता मात्र तुतू मैमय कोण जिंकेल कोण नाही उत्कृष्ट फलंदाजी केली ती आपल्या संघाकडून मारुती शिंदे आणि 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे ती कोरगड संघाला मागाच्या आपण मॅच मध्ये 2 बॉल 8 धावा असताना ह्याच बॉलरला षटकार मारला आणि 2 बॉल 2 धावांवरती मॅच आणली ह्या चेंडूवरती कोण जिंकेल कोण हारेल ह्याचा कौल लागणार आहे कंपल्सरी चेसिंग असेल मारुती शिंदे उत्कृष्ट फलंदाजी करतोय कोरगड संघाकडून पाहूया राहुल आपल्या संघाला विजय करून देतो की मारुती 1 बॉल दोन्ही संघाचे खेळाडू डोळे लावून बसले ते आपल्या फलंदाजाकडे गोलंदाजाकडे कोण जिंकेल कोण हारेल काही समजत नाहीये आणि हा मात्र उत्कृष्टकडे पाहूया झेल होतो की काय आणि हा झेल बाद होतोय आणि विजय होतोय तो जाधव संघ उत्कृष्ट फलंदाजी बनावे छोटूने उत्कृष्ट कॅच पकडली काही क्षणापूर्वी असं वाटलं होतं कोरगड संघ जिंकेल मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे खेळामध्ये काय होईल काही घडेल काही सांगू शकत नाही आणि मॅच जिंकतोय तो कोरगड संघ एकाने 15 मारले आणि किती 1 विकेट घेतला ना त्याला उत्कृष्ट गोलंदाजी केली ती 2 विकेट काढले राहुलने मात्र असं वाटलं होतं कोरगड संघ जिंकेल लास्टच्या क्षणी त्यांनी बॉल बाउन्स टाकला आणि झेल बाद झाला तो मारुती शिंदे आणि सामना खेचून नेला तो जाधवमरी संघाने जयला घे ना त्याने 15 मारले 2 6 मारले आणि 1 विकेट काढला सेकंड बॉलर जय जाधव मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो जय जाधव आपला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घेऊन जायचं इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन जय जाधव कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय